नमस्कार मित्रांनो, मी जगन जिल्पे आज तुम्हाला शेतीविषयक काही माहिती देण्याकरता आलेलो आहोत। ती माहिती अशी आहे, तर सर्वात प्रथम शेतीविषयक माहिती देण्या अगोदर सर्वप्रथम मी ज्या कंपनीचे प्रोडक्ट तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो त्या कंपनीचं नाव आहे नेट्सअप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड। ही कंपनी पुणे बेस आहे। ही कंपनी गेल्या 21 वर्षापासून शेतीसाठी, आरोग्यासाठी, जनावरांसाठी व सौंदर्यासाठी जैविक आणि आयुर्वेदिक प्रोडक्ट बनवते। आम्ही तेच प्रोडक्ट विकतो जे आम्ही स्वतः बनवतो। आमची फॅक्टरीज पुणे व हिमाचल प्रदेशमध्ये आहे। आमचे स्वतःचे शास्त्रज्ञ आणि प्रयोगशाळा पण आहे। या कंपनीचे CMD श्री सुजित जैन सर आहेत व श्री संजय मालपानी हे त्यांचे बिझनेस पार्टनर आहेत। तर चला आता आपण शेतीबद्दलची माहिती समजून घेऊ। तर पूर्वी आज जे आपण जे लोक शेती करतो, आजच्या शेतीत आणि पूर्वी जे आपले पूर्वज लोक शेती करायचे त्यांच्या शेतीत खूप जमीन आसमानचा फरक पडलेला आहे। असं का घडलेलं आहे, तर पूर्वी लोक जेव्हा शेती करायचे ना, तर त्यावेळेला एक पाऊस जरी आला तर त्यावेळेला आपल्या जमिनीचा सुगंध खूप चांगला यायचा। पण आज किती जरी पाऊस पडला तरी तसा मातीचा सुगंध येत नाही। तसंच पूर्वी एक पाऊस जरी आला ना साहेब, तर पूर्वी एक पाऊस जरी आला तरी जमिनीतून असे गांडूळ खूप वरवर यायचे। पण आज किती जरी पाऊस जरी आला तर खोलखोलपर्यंत गांडूळ नावाचा प्राणी शिल्लक राहिलेला नाही आहे। पूर्वी आपण भाजीला नुसतं तिखट आणि मीठ टाकून जरी खाल्ली तर खूप गोड लागायची। आता मात्र सर्व प्रकारचे मसाले टाकूनही पहिल्यासारखी चव लागत नाही। पूर्वी साधा भात शिजवायला ठेवला तर त्याचा सुगंध घरभर पसरायचा। आता त्या भाताच्या जवळ जाऊन जरी वास घेतला तरी तसा वास येत नाही। असं का झालं मित्रांनो? कारण पूर्वी चव होती, सर्व होतं, आज का नाही आहे? याच्या मागचं एकच कारण आहे, कारण 1960 सालानंतर भारतामध्ये रसायनाचा वापर सुरू झाला। पहिल्यांदा आमची जमीन चांगली होती, पाणी चांगलं होतं, पहिल्यांदा रसायन टाकले आणि पाहिलं तर पीक खूप जोरात आलं। आमच्या शेतकऱ्यांना वाटलं काय जादू आहे या रसायनमध्ये, पण मात्र नंतर तेवढंच पीक चांगलं आणण्यासाठी दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी रसायन वाढत गेलं आणि उत्पादन घटत गेलं। नंतर मात्र आमची माती खराब झाली, पाणी खराब झालं आणि नंतर मात्र आमच्या शेतकऱ्यांचे मोठमोठे प्रॉब्लेम होणं सुरू झालेले होते।